सभापती महोदया, जरा एक मिनिट. थकीत देयक मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये त्याची जी काही विहित कार्यपद्धती आहे आणि उलट आत्ताच्या घडीला त्याला एक डिजिटल स्वरूप देऊन मुख्याध्यापकांच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने आता ही देयक त्या ठिकाणी सादर करण्यात येतात. माननीय सन्माननीय सदस्य सरनाईक साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, मी आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगू इच्छितो की नियमाप्रमाणे जे काही थकीत देयक सादर केलेले असतील ते तात्काळ निकाली काढली जातील, त्यांचं अंमलबजावणी केली जाईल. जिथपर्यंत राज्य पातळीवरचे थकीत बिल आहेत तर देयक आहेत, या संदर्भामध्ये 15 ते 20 मार्च पर्यंत ही सर्व बिलं त्या ठिकाणी निकाली काढली जातील आणि या संदर्भातला दरवर्षाचा हा कालबद्ध कार्यक्रम आहे. याचं जे काही स्टेपिंग आहे, मग जिल्हा पातळीवर, विभाग पातळीवर आणि राज्य पातळीवर या पद्धतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातो. पर्टिक्युलर कुठल्या केसच्या संदर्भात आपण आता जो काही मुद्दा विशद केलेला आहे, 1-2 ओळी जर आपण लिहून दिल्या तर त्याचं तात्काळ चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे असेल तर तात्काळ विषय मार्गी लावला जाईल.